राजा उग्रसेना राज्य हा करणार तेथे राजा उग्रसेना राज्य हा करणार तेथे राजा उग्रसेना राज्य हा करणार राज्यभात आले आनंदात 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 राज्य काया कराचे सैन्य राज्य काया कराचे सैन्य राज्य काय कराचे सैन्य राज्य काय कराचे सैन्य सिपाही ठेवले भाऱ्यावर सिपाही ठेवले भाऱ्यावर शिपाई ठेवले साऱ्यावर शिपाई ठेवले साऱ्यावर मथुरा नरेश राजा माझा पिता उग्रसेन ह्याला कैद करून मनगडच्या जोरावर मथुरेचा राजा झाला देवाधिकाना दरारा बसून कित्येक राज्य धुळीस मिळवले मल्लयुद्धाच्या जोरावर किती शूरवीर योद्धे माझ्या सेवा बनवले माझी लाडकी बहीण देवकी हिचा विवाह सुरचांद नगरीचा राजकुमार वसुदेव त्याच्याबरोबर मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आणि त्याच वेळी आकाशवाणी झाली मूर्ख गावचा सावध हो सावध हो देवकीच्या पोटी येणारे आठ अपत्य तुझा नाश करेल तुझा वध करेल तुझा मृत्यू निश्चित त्या क्षणी वसुदेव देवकीला बंदी केले त्यांची झालेली 7 अपत्ये गगन फिरून ठार केली 8वा अपत्य एवढा कडेकोट बंदोबस्त असताना गोकुळात गेलाच कसा त्यासाठी कित्येक मायावी राक्षस धाडले यश अजून लाभलं नाही आता एकच उपाय कोण आहे रे तिकडे तुमच्यावर एक कामगिरी आहे माझा विश्वासू मायावी राक्षस याला जाऊन सांगायचं की तू वाघाचे रूप घेऊन गोकुळात आक्रमण करायचं आणि त्या कृष्णाचा वध करायचा या हा निरोप देऊया
सोबत मावशीची कमाल पेंड्या सुदास आणि वाकड्या यांची तुफान विरोधाची धमाल वृक्षवल्लीमध्ये मयूराच्या नृत्यामध्ये रमली श्रीकृष्ण राधेची प्रेम कहाणी रमली श्रीकृष्ण राधेची प्रेम कहाणी त्या साधकात आहोत गाऊया ध्यास मुरलीचा लागला रे मोहना ध्यास मुरलीचा लागला रे मोहना गोलोकापासून एकत्र आपण संगत खेळते आलो रे भीतीचे तोरण शापाचे कारण त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे गोलोकापासून एकत्र आपण संगत खेळते आलो रे भीतीचे तोरण शापाचे कारण त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे मजते वृंदावना तो विरहा मजला तुझ समजावो हे लवकरी
काय सांगू मी माझी वेदना काय सांगू मी माझी वेदना हो ध्यान मुरलीचा लागला रे मोहना ध्यान मुरलीचा लागला रे मोहना काही हातात वेळी गाडी तो साऱ्या नातात गाडी तो साऱ्या नातात गाडी तो साऱ्या नातात हो वाऱ्याची केरी स्वराच्या लहरी तो सवे होता नात आवाज काही हातात वेळी गाडी तो साऱ्या नातात गाडी तो साऱ्या नातात गाडी तो साऱ्या नातात नात भर मीराये नमस्कार नात चंद्रा सूर्य काळा कला शिव पार्वती करती कासना मिट डोलतो हो मोठी सुंदरा गाती राणी गोपी मोरे करती नर्तना गाती राणी गोपी मोरे करती नर्तना हो ध्यान मुरलीचा लागला रे मोहना ध्यान मुरलीचा लागला रे मोहना गादी भेटके माझी गावाना तुझा विरह मधला जगविना कधी समजावूनी मागे मला लवकरी देवनी नंदना काय सांगू मी माझी वेदना काय सांगू मी माझी वेदना हो ध्यान मुरलीचा लागला रे मोहना ध्यान मुरलीचा लागला रे मोहना हेलो 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 चंद्रमा
सकाळच्या पहाटे कोंबड्याने बांग दिली. गवळी राजा जागा झाला. दूध काढून माठ भरले. माझ्या सासूबाई बोलल्या, करताना ग घाई, शेजारची नंदा बाजारी जाई. पहाट झाली. गहीवर घेतले माठ, धुक्याने भरला यमुनेचा घाट. शृंगार करून चालले मी बाजाराची वाट. उघडली गोट्याची कवट भरल्या दुधाच्या घागरी. उघडली गोट्याची कवट भरल्या दुधाच्या घागरी. मला येणार तुझ्या बरोबर, मला यायचे मथुरे बाजारी. साडी नऊवारी चला साडी नऊवारी घेतले दूध चालले बाजाराला. आपण साऱ्या पोरी मिळून बाजारात निघालो करा, पण एकले सुद्धा वाटतं काही का? अगं मी तर नवीनच आहे बघ, त्यामुळे मला काही बाजाराचा रस्ता माहित नाही बघ. मग आता काय करायचं ग? अगं त्या वरच्या आली मावशीला हाक मार पाहू. हो मावशी, अगे मावशी का ग पोरीनो? येते ना बाजाराला. अगं राधे, तुम्ही साऱ्या पोरी मिळून दही दूध घेऊन मथुरेच्या बाजारात निघालात. अगं राधे, अर्ध्यावर गेल्यानंतर तुम्हाला ह्या म्हातारी मावशीची आठवण कशी बरं झाली? मावशी काय करणार, ह्या नवीनच पोरी आहेत बघ. अगं राधे, यावंच लागेल का? हो ग मावशी. राधे, माझं बाळ अडतंय, दूध पाजते, शांत झोपवते, मग येते बघ तुझ्या सोबत जायला मथुरेच्या बाजाराला. आले माझ्या ध्याना, आले माझ्या ध्याना, आठवण आली का राधेला.
माझ्या ध्याना आले माझ्या ध्याना आठवण आली करा देना आले माझ्या ध्याना आले माझ्या ध्याना आठवण आली करा देना राज चुनगार नटल्या पोरी जाते दोरेला मावशी म्हातारी सोबतीला मावशी म्हातारी सोबतीला आले माझ्या ध्याना आले माझ्या ध्याना आठवण आली करा देना आले माझ्या ध्याना आले माझ्या ध्याना आठवण आली करा देना राज चुनगार नटल्या पोरी जाते दोरेला गडबड झाली पार नेसले बाटके सोन्यार नेसले बाटके सोन्यार नेसले बाटके सोन्यार गडबड झाली पार नेसले बाटके सोन्यार नेसले बाटके सोन्यार नेसले बाटके सोन्यार हळूहळू येते थांबा पोरीनो आधार कमरेला हळूहळू येते थांबा पोरीनो आधार कमरेला दांड चुनगार नटल्या पोरी दाटी मधुरेला मावशी म्हातारी सोबतीला मावशी म्हातारी सोबतीला म्हातारी मावशी दिसली म्हणू तुला काय दमवतोस की काय? अरे छान सुंदर असं गाणं वाजव की. मावशीला आकडी आली वाटतं. मावशी आकडी नाही, मावशी अडकले. मावशी तू अडकलीस ना कशात? अगं मी की नाही करपुळीच्या भोगद्यात अडकली. काय मावशी पोरून इकडे या. पोरून करपुड्याचा भोगदा एवढा मोठा नाही. मेली मावशी एवढी कशी अडकली? मेली दिसत नाही कशी अडकली ती. काय मावशी करपुड्याचा भोगदा एवढा मोठा आणि तू मेली एवढी.
ते बोलतेस घे ठाकूर नंतर बघून घेते उठव तुझं डांबा आता बघतेस काय जरा माझ्या मेलीनो हात थांबा पाय सुद्धा जरा असं आकडे नाही वाटत मेली आकडी नाही मी वाकडी झाली करते अगं पूर्ण माझी गाठ मारली का मिरीनो माझ्या पदराला गाठ मारली असं बोलला थांब सोडवते मिरी भलतीच ऐक तर मी काय सोडवली अगं पोरीनो काय ग मावशी तुम्ही बाजारी चाललात ना हो मावशी हो मावशी अगं पण आई नेहमी काय म्हणते मावशी काय म्हणते मावशी पण कर विसरले वाटतं अगं आई म्हणते मुलगी घराबाहेर पडली की तिनं तिचं काम झाल्यावर वेळेत घरी यायला पाहिजे असं का मावशी अच्छा का ग मावशी म्हणजे तुम्हाला आजकालच्या पोरींना काय माहितीये नुसतं मोबाईल घेऊन शायनिंग कडे मारायची आमच्या जमात कसं होतं माहितीये का अगं मुलगी जन्माला आली की बाप खुश होतो बाप म्हणतो पहिली बेटी धनाची पेटी मग तिला घोडा करून अंगा खांद्यावरती खेळवतो जसजशी मोठी होते तस तशी तिची इच्छा पूर्ण करतो बापाची इच्छा असते आपली मुलगी झाशीसारखी लढाऊ आणि जिजाऊ माझ्या विचारासारखी व्हावी तीच मुलगी पुढे जाऊन आई होते जिच्या हाती पाण्याची दोरी तीच जगाला उतारी अशी आहे आमच्या स्त्रियांची चोरवी सुस्वागतम आपल्या समोर सुरू असलेल्या हा कार्यक्रम आयोजक बक्षीस सौभाग्यवती सुनीता सूर्यकांत पडवळ राहणार गाव कोळंबे इंचकडून गवळींसाठी 201 रुपये राजू कृष्णा वेद्रे राहणार तळेकांते यांकडून गवळींसाठी 200 रुपये रवींद्र माटळ राहणार गुहागर गाव आडूर यांकडून छोटी गवळींसाठी 100 रुपये तसेच प्रकाश इंदलकर यांकडून मावशीच्या गाण्यासाठी 201 रुपये त्यांचं असं म्हणणं आहे की ते गाणं पूर्ण झालं पाहिजे म्हणजे वन्स मोर तसेच हर्षद सूरज विश्वास राहणार कलंबडे चिपळूण यांकडून लहान गवळण नाव ओवी सुशांत गावडे यासाठी 201 रुपये या सर्व बक्षिसात्यांचं आम्ही श्री नवलाय मंडळ नेवली रत्नागिरी अत्यंत आभारी आहोत धन्यवाद 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 हॅलो आले माझ्या ध्याना आठवणाली का राधेला आले माझ्या ध्याना आठवणाली का राधेला साधा शृंगार नटल्या पोरी जाती मधुरेला मावशी ही म्हातारी सोबतीला मावशी ही म्हातारी सोबतीला पोरीनो आधार कमरेला हळू हळू येते नाम पोरीनो माझ्या आधार कमरेला राधा चुलीला लग्या मोरे राधे मधुरेला मावशी म्हातारी सोबतीला मावशी म्हातारी सोबतीला मावशी म्हातारी सोबतीला अगं पोरीनो काय ग मावशी तुम्ही शिमगार केलात थाट केलात आणि बाजारी चाललात ना ग हो मावशी अगं मी म्हणते कुणी घेतलं असं ताक कुणी घेतलं असं लोणी तर कुणी घेतलं असं दही अशा करून तुम्ही बाजारी चाललात ना ग अगं
पण मी काय म्हणते, काय गं मावशी, तुम्ही बाजारी चाललात ना? हो मावशी. मग या माझ्या बाळ मित्रांना छान सुंदर असा समजेल असा एक संदेश द्या की. हो मावशी. आमच्या कोकणात आमराईच्या वनात कोकणचा मेवा त्याला म्हणतात करवंद. आम्हा अडवतो नंदाचा मुकुंद. दया दुधाचा व्यापार हाच माझा छंद. वा 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 वा. अगं हे छोटी अशी पुढे तू या बालमित्राला एक छान असा संदेश दे की समुदाय त्याचे ज्या समुदायात ते रत्नागिरी ज्या समुदायात नाही आवाज येत नाही. ज्या समुदायात मोती मिळेल आता विसरली. ज्या समुदायात मोती मिळेल त्याचे रत्नागिरी नाव. ज्या समुदायात मोती मिळेल त्याचे रत्नागिरी नाव. निवळी माझं गाव ओवी माझं नाव. घेतले दूध चालले कसं राजाने पटकन सांगितलं, त्याला झटकन कळलं आणि हे आपले गुणगुण 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 आता सांगितलं मी माईक वरती तुझा आवाज येत नाही. शिवाजी महाराजांनी गड जिंकला तो रत्नागिरीचा किल्ला जयगड. सर्वांनी विचार केला बाजारी जाण्याची धडपड. दूध घेतले विक्रीला यमुनेचा घाट अवघड. कट्ट कट्ट कसला समजलं पाहिजे. मुळ्यातला गणपती पुण्यात गेला. हीच ती परमेश्वराची लीला. राधा बोलली विराला चला जाऊया व्यापाराला. सर्व मिळून विचार केला जाऊया आपण बाजाराला. घेतले दाग चाललो कडे कपाली सह्याद्री सुंदरी. कडे कपाली सह्याद्री सुंदरी. वाहतो जरा मार्लेश्वर. भक्तजने बोलती हर हर मार्लेश्वर हर हर मार्लेश्वर. दया दुधाची माठ घेऊन डोईवर. बाजाराची वाट चाललो बरोबरी. अगं मावशी तू आम्हाला संदेश विचारला तर तू पण बालमित्रांना संदेश दे ना. म्हातारी मावशी द्यायलाच पाहिजे का? हो मावशी ऐकतोय. मला काय काही गरज नाही माईकची. आता येतो का आवाज? चालू कर रे बा. आता येतो आवाज? दुपारी तुला फुकट दिली. हॅलो 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 हॅलो. ऐका हा. महाभारतात युधिष्ठिराने सत्य सांगितले आहे. महाभारतात युधिष्ठिराने सत्य सांगितलं आहे. मरायचं सर्वांनाच आहे पण मरावं असं कोणालाच वाटत नाही. आता जगच वेगळं बदललंय. अन्न सर्वांना पाहिजे पण शेती करावी असं कोणालाच वाटत नाही. झाडं सर्वांना पाहिजेत पण झाडांची सावली कोणालाच आवडत नाही. पाणी सर्वांना पाहिजे पण पाणी वाचवावं असंही कोणालाच वाटत नाही. सुना सर्वांना पाहिजेत. सुना सर्वांना पाहिजेत पण मुलगी जन्माला यावी असं कोणालाच वाटत नाही. असं कोणालाच वाटत नाही. मग आता जाऊया काय बाजारी? हो म्हटलं तू येशील माझ्यासोबत? हो म्हणून मी थांब रे दादा. मी गाणं म्हणते माझ्या बरोबर बघ दर्शन लागा. हॅलो हॅलो
काय आपल्या आशा करता तुम्हाला माहिती आहे का ही शालू कुठपर्यंत पोचली ती नाही का मावशी? तुम्ही मोबाईलवर काय बघित असता नुसत्या गुलू 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 करत असता. आता तू म्हण बघू गाणं एक छान सुंदर असं. हा मावशी तुम्ही नाचा हा बाई मी म्हातारे जमले मी बघते कशा नाचता तुम्ही. केशरी रंगाची सारी फुले अंगावरे नक्षीदार चित्रांनी दोन्ही पाठभरे गजरा होईला आज टोपी पाठ गुलाबी गालावरे दोन कली ऐपीत नयनी शोभिवंत काजल डोळ्यात कुंकुमावरी धनके प्रतीक असा साधा चुनगार करुणी काल पोरी आम्हाला इच्छा देऊन ईश्वरा ताई कुठं दादा दोन्ही जेव्हा पाठ गेला बाबत गात मागे बोले म्हणता वाजाला या पाराला गोरे दादा तू वळला
पहाटे तिच्यावरे आसमान टेकले सासरंग भरोने इंद्र दोन मागले संतय मोने ते जडहे मोनले आज पक्का व्यापार शक्तीवर सागते कुधलावरी जाणते प्रतीक सुंदराची काया गुणवी धाग दुर्गाची बोला निर्धरा काही मुखाचा दोन्ही घेऊन माझा गेला बाबन काशी साथ हे बोले मला माझा या पाला तर बोलता ताईने मला नाव घ्यायला सांगितलंय आणि नाव कोणाचं घ्यायचं आहे कोकणची कला याच्यावरून आणि नाव घ्यायचं आहे सोहम संदेश गोरगले बरोबर ना ताई घरी गेले की काय आता माझं नाव फुकट जायचं नाव घेते कोकणी परशुरामाला कोकणात रंगली ही नमन कला कोकणी परशुरामाला कोकणात रंगली ही नमन कला वंदन करुणी नटेश्वराला आशिष दे सोहम बाळाला हे पहा दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी प्रबोधनकार ठाकरे हॉल बोरिवली येथे श्री नवलाई नवयुवक नमन मंडळ यांचे बहुरंगी नमन शाहीर ओंकार पड्यार अभिषेक भातडे साईराज शिंदे तर सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा धन्यवाद आमच्या समोर सुरू असलेल्या या कार्यक्रमाला व्यक्ती रमेश तानाजी गोरपे राणा कडपडे लातूर यांकडून आधी छोटी राधा तिचं नाव आहे गोपी गावडे यासाठी 501 रुपया पृथ्वी विकास निगमकर राणा गुहागर गोपीसाठी 200 रुपये हर्षद वसुरत यांकडून 200 रुपये आले ब्रह्मपुरी ग ब्रह्मदेव इंद्र शंकर आले क्षीरसागरी ग कौस राजा तो मागला विघ्नय आले आरे ग कौस राजा तो मागला विघ्ने आले आरे ग आठ मारली धरणी रे ब्रह्मदेव इंद्र शंकर आले क्षीरसागरी ग
अगं चला लवकर जाऊया. अगं जाताना माळाची आरोळी द्या बघू. अरे मावते दूध घ्या दूध. गाकोण मध्ये आला. मावशे मारू का मी पण? नको नको हे मावते तुला बाजारी जाता येणार नाही बघ. अरे का रे? अगं आमचा देवांचा हुकूम आहे का असं म्हणताय? अगं पोरीनो आपण देवांना शरण येऊया. जानकीबाई रत्न गावडे हिच्या स्मरणार्थ देणार. स्मरणार्थ ओवी हिच्यासाठी 300 रुपये. तसेच प्रणव उर्फ बबलू डांगे हिच्याकडे 200 रुपये. लोकेश विधी तेजस स्वामी संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपये. विनायक गणपत